शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचं समोर आलं होतं. मात्र राजीनामे देणाऱ्यांची अगोदरच हकालपट्टी करण्यात आली असून पक्षाच्या विरोधात बोलण्याची सुपारी घेऊन गरळ ओकण्याचं काम केलं जात असल्याचं शिवसेना शिंदे गटाने स्पष्ट केलंय. शिवसेना शिंदे गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका अशी मागणी करत काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचं बघायला मिळालं. मात्र या राजीनामा देणाऱ्यांची 2 महिन्यांपूर्वीच हकालपट्टी करण्यात आली असून बदनामी करण्याची सुपारी घेतल्याचं शिवसेना शिंदे गटाने स्पष्टीकरण दिलंय. जय महाराष्ट्र. मी राजश्री होवाळ. साहेबांविषयी जे काही महिला पदाधिकाऱ्याने बोलले आहे त्या एकदम चुकीचं बोलले आहे. कारण साहेब आमचे खूप वेगळे आहेत आणि त्यांनी जे सांगितलं का साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये ते ज्या बोलल्या का साहेबांनी सांगितलं का इकडे जाऊन मारहाण करू असं तसं, हे काही कधी घडलेलं नाही. कारण त्या गोष्टीला मी साक्षीदार आहे. त्याच्यामुळं मी त्या गोष्टीचा विरोध करते. आणि त्या जे काही साहेबांचं जे काही त्यांनी हे केलं का खाण्यापिण्यावरून काही गोष्टी काढल्या तर ते सुद्धा एकदम चुकीचं केलं त्यांनी. ते ह्या गोष्टी काढल्या नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही साक्षीदार आहोत या गोष्टीच्या का एक महिला म्हणून साहेबांनी प्रत्येक वेळेस खूप रिस्पेक्ट दिलेला आहे आम्हाला. प्रत्येक काम आमचं त्यांनी जातीनं दखल घेतली त्या कामाची. त्याच्यामुळे त्यांनी हे अयोग्य बोलणं टाळलं पाहिजे होतं. हे जे राजीनामे देणारे लोक आहे ही बोटावर मोजण्या इतकी 4 लोकांनी राजीनामे दिले. यांची दुकानदारी बंद झाल्यामुळे यांना साहेबांनी शून्यातून काही नसताना मोठं केलं. संपलेले माणसं मोठी केली. जे साहेब त्यांना देव वाटत होते ते आज साहेबावर असे काहीतरी वेगळे आरोप करतात. साहेबांनी जर या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कामे केली ते असे म्हणतात, तर साहेबांनी 53 वर्ष रखडलेला निळवंडे कालव्याचा काम मार्गी लावलं. हे साहेबांनीच लावलंय. नंतर शिर्डी लोकसभेमध्ये भरीव कामं 54 गावामध्ये असं एकही गाव साहेबांनी सोडलेलं नाहीये की तिथं साहेबांचा निधी नाहीये. गेली 70 वर्षाची मागणी असलेली प्रवरा नदीवरील लाख कानेगाव येथील पुलाला साहेबांनी निधी मिळवून दिला. एवढं मोठं राहुरी शहर आणि श्रामपूर शहर जोडण्याचं काम साहेबांनी केलं. एवढं मोठं काम असताना साहेबांच्या फक्त काहीतरी एक बदनामी करायची का म्हणून तुमचे पद काढले. साहेबांनी पद नाही काढले. मुंबईमधून आपल्या मोठ्या ऑफिसमधून ज्या शिवसेना कार्यालयामधून त्यांची माणसे असतात यांनी ज्या वेळेस पदं घेतली 54 गावामध्ये यांनी एक शाखा सुद्धा ओपन नाही केली. एक कार्यकर्ता सुद्धा नाही जुळवला. यांना काही कामाचे घेणदेण नाही. यांना फक्त कोणचा माणूस ब्लॅकमेल करायचा, त्याच्याकडून पैसे कसे गोळा करायचे हे यांचे धंदे बंद पडले. काहीही नसताना लोकांना इथं सायकलचं टायर बदलता येत नाही. हे मोठमोठ्या महागड्या गाड्यात फिरताय. यांच्याकडे एवढे पैसे येतात कुठून? जय महाराष्ट्र. मी शिवसेना शहर प्रमुख सविता वाडिले. महिलांनी जे पूनम जाधव आहे ही महिला पहिले उपतालुका प्रमुख होते. तिने साहेबांवर केलेली टीका अगदी चुकीची आहे. साहेबांनी तिला वेळोवेळी तिच्या मुलीच्या ॲडमिशनच्या वेळेस तिला मदत केलेली आहे आणि पैसे पण दिलेले. वेळोवेळी तिला भरपूर साहेबांनी मदत केलेली आहे. आणि का बरं साहेबांविरोधात तिला काढल्याबद्दल ती का असं साहेबांवर टीका करते हे आता तिला कोणीतरी शिकवलेलं आहे. त्यामुळे ती साहेबांविरोधात असं भाष्य करते आणि आम्ही साक्षीदार आहोत. साहेबांनी तिच्यासाठी वेळोवेळी दवाखान्यासाठी तिच्या मुलीच्या ॲडमिशनसाठी भरपूर मदत केलेली आहे आणि हे ती विसरून गेलेली आहे आता तिची हकालपट्टी केल्यामुळे. हे तिचं चुकीचं वागणं आहे. साहेबांविरोधी ती खूप चुकीचं बोलते. हे आम्ही याला हे नाही करत. गेल्या 10 वर्षापासून खासदार या ठिकाणी काम करत आहेत आणि यांचं म्हणणं आहे की त्यांनी कुठे कामं केली नाही. काय वाटतं तुम्हाला, हे केवळ बदनाम करण्याचं त्यांचं षडयंत्र दिसतं? हो, हे साहेबांना बदनाम करायचं षडयंत्र आहे यांचं. साहेबांनी भरपूर ठिकाणी कामं केलेली आहे आणि साहेब हे प्रत्येक पक्षाच्या आणि प्रत्येक मनुष्य म्हणजे जो आपला कोणत्याही पक्षाचा असू द्या, साहेब त्यांना सहज भेटतात आणि त्यांची मदत करतात. कधीही अहोरात्री, रात्र असो दुपार असो, कधीही साहेब त्यांची मदत करतात. कधी असे म्हणत नाही साहेब का हा हे पक्षाचा आहे तो त्या पक्षाचा आहे, असं कधीच नाही साहेबांचं काम.
साहेब हे सर्वांना धरून चालणारे. आपण जर बघितलं तर खासदारांचा विरोध करत शिंदे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले नाही, हे खासदार नको अशी भूमिका घेतली आहे. काय वाटतं तुम्हाला त्यांच्या या भूमिकेविषयी? मुळात राजीनामे देण्याची काही गरजच उरलेली नाही. जानेवारी महिन्यात जे पदाधिकारी आज पत्रकार परिषद घेऊन जे खासदार साहेबांबद्दल किंवा पक्षाबद्दल विरोधी बोलतायत, तर त्यांची जानेवारी महिन्यातच पदावरून हकालपट्टी करण्यात आली. आणि मुळात हे लोक सुपारी बहादर आहे, कुणाची तरी सुपारी घेऊन गरळ ओकण्याचं काम करतात. आणि दरवेळेसचं त्यांचं पॅटर्न आहे पक्षाच्या विरोधात बोलणं आणि विरोधी उमेदवार म्हणजे जो स्थानिक पक्षाचा जो उमेदवार असेल त्याच्या विरोधात काहीतरी स्टेटमेंट देणं ही त्यांची जुनी सवय आहे. म्हणजे कुठेतरी जाणीवपूर्वक खासदारांना बदनाम करण्याचं कट कारस्थान हे रचलं गेलं आहे. मला तुमच्या मार्फत आणि तुम्हाला देखील हा प्रश्न आहे की यांचे बोलवते धनी कोण आहेत, हे कुणाची सुपारी घेऊन आज साहेबांबद्दल बोलतायत, तर हे मला त्यांना प्रश्न आहे. मात्र ते आज पक्षात असून सुद्धा ते आरोप करत आहेत की या खासदारांनी 10 वर्षामध्ये काहीच कामं केली नाही, त्यामुळे यांना पुन्हा संधी नको. आज ते स्वतःला म्हणतात की मी म्हणजे त्यांचं अनेक वेळा तुम्ही स्टेटमेंट असेल ते बघताल की त्यांना जी जबाबदारी मिळाली होती जिल्हा प्रमुख पदाची, हे त्यांचं स्वतःचं देवकरांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की ह्याच्यात त्यांनी सांगितलंय की माझे मार्गदर्शक, माझे आधारस्तंभ आणि मला जीवदान देणारा देव माणूस खासदार लोखंडे साहेब यांच्यामुळे मी आज जिल्हा प्रमुख पदाची मला जबाबदारी भेटली. मग आज असं काय झालं की साहेब तुम्हाला वाईट वाटू लागले, हे त्यांनी उत्तर द्यावं. साहेबांनी काम नाही केले ना तर त्याचं उत्तर जनता देईलच. आणि त्या मार्फत आम्ही एक पुस्तिका तयार करणार आहोत की पूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघात आदरणीय लोखंडे साहेबांनी किती कामं केलेत, किती शेकडो रुपयाचा निधी दिलेला. आणि आज तुम्ही बघतात साहेब की मंत्र्यांनी आपल्याकडे बघावं, मंत्र्यांनी आपल्याशी बोलावं, याच्यासाठी तासन तास लोक वेट करत असतात, पदाधिकारी वेट करत असतात. परंतु सहज उपलब्ध होणारे, सहज संपर्कात साधता येणारे एकमेव खासदार सदाशिव लोखंडे साहेब आहे. आणि नावाप्रमाणेच ते देव असल्यामुळं त्यांच्यावर हे लोक बदनाम करण्याचं कारस्थान करतायत.